2020 पूर्वी जी आहे माझी गाडी चालायची एकदम मक्खन 80-85चा ॲव्हरेज आणि लो मेंटेनन्स मध्ये एकदम गाडी माझी उत्तम चालत होती. आणि जेव्हापासून E20 पेट्रोल आलं 2023 नंतर आता माझ्या गाडीची कंडिशन तुम्हाला बघायची आहे का? किकचा तर विषयच नाहीये. आता स्टार्टर वरती स्टार्ट करून बघू आपण. फायनली 3-4 वेळा स्टार्टर मारला का गाडी चालू होती. आणि जर रेस करून नाही धरलं का गाडी आपल्या बंद होती. आणि असंही नाही मित्रांनो की हा कार्बोरेटरचा प्रॉब्लेम आहे गाडीच्या. कार्बोरेटर मी नवीन टाकलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो ना काल वाहतूक मंत्र्यांचा एक व्हिडिओ पाहिला मी, ज्याच्यामध्ये ते बोलतात की इथेनॉल मुळे जर तुमच्या गाडीला कुठला पण प्रॉब्लेम झाला तर आमच्या वेबसाईट वरती तुम्ही कंप्लेंट करा. मग करा ना मित्रांनो, वाट कसली बघताय? आणि जर आता नाही आवाज उठवला तर कधी उठवणार तुम्ही? अरे जर एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते तर आपल्या गाड्या कचऱ्यात जमा करायला या लोकांना किती वेळ लागणार आहे? गाडी तुम्ही उद्या घेता आज घेताय, तुम्हाला 15 वर्षाचा टॅक्स पेड करूनच घ्यावी लागणार आहे. उद्या तुम्ही त्याच्यामध्ये इथेनॉल टाकताय, ती जर गाडी बंद पडली तर ती जबाबदार कोण? आता बोलून बोलायचं तरी किती अशा हजारो व्हिडिओ पाडलेले आहेत सोशल मीडियावरती वेगवेगळ्या. तुम्हाला पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पण गप ना करा, व्हिडिओ बनवा आणि टाका सरकारी वेबसाईटवर. गप राहायचं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. निर्भीड आणि परखडपणे आपलं मत मांडणारा चॅनल आहे, ज्याचं नाव आहे ऑटो ट्रेंड मराठी. जय महाराष्ट्र.